नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडावा आणि खूप सारे फायदे देणारे एक सरबत बनवणार आहोत आणि ते सुद्धा साखर आणि गूळ न वापरता। हे सरबत पिल्याने डोळ्यांची जळजळ कमी होते, हातापायांची आग कमी होते, शरीरातली उष्णता कमी होते। चला तर मग बघूया हे सरबत कसे बनवायचे ते। या सरबतासाठी अशी ताजी आपल्याला पुदिन्याचे 20 ते 25 पाने घ्यायची आहे। ही पाने मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आता ही आपण सर्व पाने मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया। पुदिना हा उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतो, त्यामुळे मी इथे पुदिन्याचा वापर केलेला आहे। आणि इथे मी 2 चमचे बडीशोप घेतलेली आहे, ती पण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया। चवीनुसार सेंधव मीठ घेतलेलं आहे, तुमच्याकडे काळं मीठ असेल तर ते नक्की घाला। अर्धी वाटी मी इथे खडीसाखर घेतलेली आहे। खडीसाखर सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे, त्यामुळे मी इथे खडीसाखर वापरलेली आहे। तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त खडीसाखर घेऊ शकता। आता यामध्ये आपल्याला अर्धा लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे। यानंतर यामध्ये मी 2 बर्फाचे खडे घातलेले आहे। बर्फ यासाठी घातलेला आहे की पुदिन्याचा रंग काळा पडायला नको। थोडीशी जिरा पावडर पण आपल्याला यामध्ये घालायची आहे। आता या सर्वांची मिक्सरला लावून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। तर हे बघा, अशा प्रमाणे मी याची पेस्ट बनवून घेतलेली आहे। जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर अशी पेस्ट करून तुम्ही काचेच्या बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता, 15 दिवस चांगली राहते। आता हे आपल्याला चाळणीमधून चाळून घ्यायचं आहे। हे सरबत आरोग्याच्या दृष्टीने फारच उपयोगी आहे, कारण आपण यात पुदिना, बडीशोप, खडीसाखर यांचा वापर केला आहे। पुदिना हा थंड असतो, तो आपल्या शरीरातली उष्णता कमी करतो। बडीशोप खाल्ल्याने पोटातली उष्णता शांत होते आणि खडीसाखर खाल्ल्याने थकवा कमी होतो। तर अशा पद्धतीने चाळणीतून चाळून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मी हे सर्व गाळून घेतलेलं आहे। आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि हे पाणी या पेस्टमध्ये मिक्स करायचं आहे। तुम्ही याआधी असं सरबत बनवले आहे का, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। या सरबतासाठी मी इथे बर्फाचे तुकडे वापरलेले आहे, याऐवजी तुम्ही माठातले थंडगार पाणी सुद्धा वापरू शकता। आता हे चमच्याने चांगलं मिक्स करून घेऊया। हे सरबत लगेच बनवायचं आणि लगेच प्यायचं। इथे 2 ते 3 माणसासाठी हे सरबत तयार झालेलं आहे। तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर याच्या दुप्पट साहित्य घ्या। आता हे सरबत आपण सर्व करूया। इथे मी 1 ग्लास घेतलेला आहे। या ग्लासमध्ये आपल्याला 3 ते 4 बर्फाचे तुकडे घालायचे आहे आणि सरबत पण घालून घ्यायचं आहे। हे हेल्दी सरबत खूपच छान लागतं प्यायला। आपण यामध्ये सर्व हेल्दी गोष्टींचा वापर केलेला आहे, त्यामुळे शरीरासाठी थंडावा देणारं हे सरबत आहे। तयार झालेलं आहे इथं आपलं हे पुदिना आणि बडीशोप यांचे सरबत। तर फ्रेंड्स, ह्या उन्हाळ्यामध्ये हे सरबत नक्की करून प्या, खूप फायदा होईल तुम्हाला। आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।